हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललेलो आहे गिरगावच्या डोंगराला, म्हणजे महालक्ष्मीला आलेलो आहे। तर इथे एक देवी आहे, त्याचं दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही। तर आम्ही आता जाणार आहे बघा, पूर्ण रस्ता केलेला आहे देवीपर्यंत, थोडं कमी देवीपर्यंत रस्ता केलेला आहे। तर आम्ही डायरेक्ट गाडीच वर घेऊन जाऊया आता। रस्ता केलेला आहे त्यांनी, कुठपर्यंत जाते बघूया आता। आम्ही पण पहिल्यांदा चालू खूप दिवसातून। रस्ता बनवलेला आहे वर लक्ष्मीला जायला। वातावरण बघू शकताय तुम्ही, वातावरण कसं झालेलं आहे आता संध्याकाळी कळत आहे। गाईस, इथपर्यंत गाड्या येतात, इथून पुढे चालत जायला लागतं। हे देवी आहे, लक्ष्मी देवी मंदिर। तेव्हा डोंगर पूर्ण कसा दिसतो, हे पूर्ण गिरगाव गाव आहे। कसं दिसतं बघा पवन चक्की। तर गाईज, इथपर्यंत गाडी येतात। इथं गाडी आहे आमची, इथून थोडंच पायऱ्या आहेत। आता अगोदर जिथून आम्ही ब्लॉक चालू केला तिथून चालत येण्याची पायऱ्याच होते। तुम्हाला जाताना दाखवतो झालं तरी। हा पूर्ण डोंगर आहे। आता डायरेक्ट इथपर्यंत रस्ता केलेला आहे, इथून बाईक लावायची आणि एवढंच चालायचं, असं होतं। हे देवी आहे मंदिर। मी आलो होतो तेव्हा, खूप दिवसापूर्वी आलो होतो तेव्हा हे काय बांधकाम झालं नव्हतं, आता पूर्ण बांधून घेतलेलं आहे। सोनाली नारळ फोडाले। हे पालखीचा कट्टा आहे। वड्याचं झाड खूप दिवसापासून आहे झाड। बस अजून आहे पीक मग। हा पूर्ण कसा आहे बघू, रस्ता असला तर वर चढून पूर्ण दाखवतो तुम्हाला। तर गाइस, चला आता पूर्ण कसं आहे दाखवतो मंदिर। इथून वर चढायचं। इथं खूप एकदम छोटं होतं म्हणून पूर्ण बांधकाम करून घेतलेलं आहे। इथून थोडं जायला आहे रस्ता। पूर्ण बघा कसं दिसतोय व्ह्यू। देवीचं मंदिरातलं तुम्ही पण एकदा नक्की या मंदिराचं दर्शन घ्यायला। गाइस, पूर्ण असं आहे बघा। तर दगडावर बघा काही पण कोरलेलं आहे। विनंती आहे की कोणी असं करू नका। इथं पण बघा आपले नाव लिहितात। गाइस बघा, मी चढून वर आलेलो आहे बघा। डोंगर पूर्ण कसा आहे तुम्हाला दाखवतो आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे। पूर्ण डोंगर बघा कसं दिसतंय। आपण थोडंसं वर जाऊन बघूया कसं दिसतंय पूर्ण गिरगाव। बघा हे गिरगाव आहे, पवनच्या केव्हा कसं खतरनाक दिसतंय। पूर्ण पलीकडे पण कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो। हे बघा तिथं
इथे एक डोंगर आहे. हे गिरगाव छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये हे लक्ष्मी मंदिर आहे. पूर्ण बघा कसं दिसत आहे. इथे बघा जनावरं चरत आहेत. दोन 3 वर्षामध्ये एवढे पवनचक्क्या झालेले आहेत. पूर्ण असं दिसतंय. तर काय बघा एवढ्या डोंगरात असून सुद्धा झाड किती हिरवंगार आहे. बघा दगडावर नाव काही पण लिहिता. चला तर जाऊया आता खाली. पूर्ण फक्त असं होतं, आता पूर्ण बांधकाम केलेलं आहे. झाडावर तरी बघा नाव. काय पोट भरतंय काय मला कळत नाही. एवढे सर्वजण नाव लिहिता बघा. सर्वांना विनंती आहे की तुमचं झाडावर जर नाव कोरलं तर काही होणार नाही आहे. फक्त देवासमोरच्या झाडांना काही करू नका, नाव वगैरे लिहू नका अशी विनंती आहे. पूर्ण JCBने इथं पूर्ण रस्ता केलेला आहे. हा रस्ता असा तयार केलेला आहे. तरी बघा अगोदरच्या पायऱ्या होत्या असं. इथून सगळं पूर्ण रस्ता केलेला आहे. इथं आहे शाळा त्या झाडाच्या पलीकडं. हॅलो गाईस, तर आज आम्ही बघा हे पाठीमागं डोंगर दिसते ना, त्या डोंगराला आम्ही जाऊन आलेलो आहे. तर आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. गिरगाव महालक्ष्मी डोंगरात होते. तर त्या डोंगरात आम्ही इथपर्यंत गाडी गेलेली 20% चालून आम्ही लवकरात लवकर परत आलो. आम्हाला वाटत होतं की आम्ही थोडंपर्यंत दिवस मावळतोय, पण मावळलं का नाही. तर आता आम्ही चाललेलो आहे थोडी ऑन रोड. हो चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सकरपारा करा, आमच्या चॅनलला सकरपारा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आवडल्यास. आणि लवकरात लवकर आमचे 10K कंप्लीट होते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता हे ब्लॉग छोटे छोटे करतो आहे कारण गावी आलेलं आहे. त्याला नेट कमी पडतं आहे म्हणून 5-5 मिनटाचे लवकर अपलोड होतात. 10 मिनटं त्याला वेळ लागतो.